हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या बुधवार 4 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एक सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आहे. अर्णवच्या कंपनीतील एका मुलीची डेड बॉडी सापडली आहे आणि पोलिसांना ही डेड बॉडी चक्क जमिनीखाली सापडली आहे. मागील 8-10 महिन्यांपासून या मुलीचा खून करून कोणीतरी तिला जमिनीखाली पुरून ठेवलं होतं. जेव्हा पोलिसांना ही डेड बॉडी सापडली तेव्हा त्यांना स्वस्तिक फॅशनचं ID कार्ड तेथे सापडलंय. यावरून कळलंय की ही मुलगी अर्णव राजेश शिर्केच्या कंपनीत काम करत होती. मग ही मुलगी नेमकी आहे तरी कोण आणि या मुलीचा अर्णवच्या कंपनीशी काय संबंध आहे, तिचा मृत्यू कसा झाला आणि हा खून कुणी केला, हे रहस्य लवकरच उलगडणार आहे. आणि हे रहस्य एक खूप मोठं वादळ घेऊन येईल अर्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यामध्ये. मग या प्रकरणात अर्णव अडकणार की हिचा खून दुसऱ्या कोणीतरी केला आहे, राजेश वल्लरी यांचा यामागे काही हात आहे का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव ईश्वरीवर खूप चिडतो आणि म्हणतो, मी माझ्या भावाचं लग्न तुझ्या बहिणीशी नाही करून देणार, कारण तू, तुझी बहीण आणि तुझी आई कशी आहे हे मला चांगलंच कळलं आहे. आणि जसं तुझ्या आईने प्लॅन बनवून तुला माझ्या आयुष्यात पाठवलं, तसंच तू प्लॅन बनवून तुझ्या बहिणीला माझ्या भावाच्या आयुष्यात पाठवत नसशील याची काय गॅरंटी. त्यामुळे मी माझ्या भावाच्या आयुष्याचं वाटोळ होऊ देणार नाही आहे. मी तुला या लग्नात सपोर्ट करणार नाही, मला याबद्दल काहीच बोलायचं नाही, असं म्हणून अर्णव ईश्वरीवर रागावतो आणि तेथून निघून जातो. ईश्वरीला खूप वाईट वाटतं. ती रडू लागते की अर्णव सर माझं काहीच ऐकून घ्यायला तयार नाही आहे आणि आता मला आकाश आणि नम्रताशी बोलावं लागेल, असा विचार करून ईश्वरी ही घराबाहेर येते. तर इकडे आकाश हा नम्रताला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. नम्रता, माझं ऐकून घे, अजून काही बिघडलं नाही आहे, सगळं ठीक होऊ शकतं. तर नम्रता म्हणते, सर आता सगळं संपलं आहे, सगळ्यांसमोर तुमच्या साखरपुड्याची अनाऊन्समेंट झाली आहे, आता आपलं लग्न नाही होऊ शकत. ईश्वरी तेथे ऐकते, ती हे सगळं ऐकते आणि तिला खूप वाईट वाटतं. ती रडू लागते. तर नम्रता रागारागाने आपल्या घरी निघून जाते. आकाश तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण नम्रता ऐकत नाही. तेवढ्यात आकाशला ईश्वरी दिसते आणि ईश्वरीला पाहून तो सुद्धा चिडतो, जसं काय हा सगळा ईश्वरीचाच दोष आहे. ईश्वरी ही आकाशजवळ येते आणि म्हणते, आकाश भाऊजी, तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा, मी अर्णव सरांशी बोलले पण तेही माझं ऐकायला तयार नाही आहे, यात माझी काहीच चूक नाही. पण आकाशसुद्धा ईश्वरीचं काहीच ऐकून न घेता घरामध्ये निघून जातो. ईश्वरी म्हणते, आकाश भाऊजी, माझं ऐकून तरी घ्या. पण आकाश निघून गेल्यामुळे ईश्वरी खूप दुःखी होते आणि ढसाढसा रडू लागते. तिला खूप वाईट वाटतं. तिने उशीर केल्यामुळे हे सगळं घडलंय असा दोष ती स्वतःला देऊ लागते. पण तेवढ्यात राजेश येतो आणि ईश्वरीला रडताना पाहून तो फिदी फिदी हसू लागतो. खरंच राजेश हे जे कॅरेक्टर आहे ना, ते खूप जबरदस्त आहे आणि राजेशचं कॅरेक्टर निभावणारा ॲक्टर त्यापेक्षा भारी आहे. त्याचे एक्सप्रेशन खूप भारी असतात. एकीकडे ईश्वरी रडत असते आणि हा राजेश तिच्याकडे पाहून स्माईल करतो, हसतो. त्यामुळे तुम्हाला राजेशचा खूप राग येईल एवढं मात्र नक्की. आणि राजेश विचार करतो, अरे वा, माझी इंदोरी जिलेबी रडताना किती क्यूट दिसते. आणि तो ईश्वरीसमोर ज्यूसचा एक ग्लास घेऊन येतो. ईश्वरी राजेशकडे पाहते आणि खूप चिडते. तिला राजेशचा राग आलेला असतो. तर राजेश म्हणतो, काय ईश्वरीजी, तुमच्या डोळ्यात हे पाणी शोभत नाही. आणि पाहिलं का, तो चिंटुकला तुम्हाला किती त्रास देतो, तुम्हाला किती दुःख देतो. म्हणून तुम्हाला म्हणाला होतो, अजूनही वेळ गेलेली नाही आहे, माझ्याकडे या, पण तुम्ही माझं काही ऐकत नाही. ईश्वरीला खूप राग आलेला असतो. ती राजेशला काही बोलणार तर राजेश म्हणतो, काय ईश्वरीजी, पुन्हा पुन्हा माझ्यावर चिडून काय फायदा आहे, माझ्यावर चिडू नका. पहा, मी तुमच्यासाठी किती छान ज्यूस आणला आहे आणि मला माहिती आहे तुम्ही का रडताय, कारण तुमचा प्लॅन फ्लॉप झालाय ना. तुम्ही भारी प्लॅन बनवला होता, मस्त तुमच्या बहिणीला आकाशच्या गळ्यात बांधायचं आणि तुमच्या बहिणीला पण तुमच्या मागे मागे या घरात घेऊन यायचं, म्हणजे संपूर्ण घरावर तुमचीच सत्ता. पण तुमचा प्लॅन मामीने फेल करून टाकला. मामीने असा काही बॉम्ब टाकला की तुम्ही दोघी तर उद्ध्वस्तच झाल्या. ईश्वरी खूप चिडते. अर्णव म्हणतो, मला माहिती आहे तुमचं डोकं खूप गरम झालंय, हा थंड थंड ज्यूस प्या, तुमचं डोकं शांत होईल. असं म्हणून तो ईश्वरीच्या हातात ज्यूसचा ग्लास देऊ लागतो. तर ईश्वरी ज्यूसचा ग्लास फेकून देते. राजेश म्हणतो, अरे यार, मला तर वाटलं होतं तुम्ही हा ज्यूसचा ग्लास माझ्या तोंडावर फेकून माराल, त्यासाठी मी तयारी करून आलो होतो, पण तुम्ही माझा अपेक्षाभंग केला. ईश्वरी चिडून म्हणते, नालायक माणसा, अर्णव सर तुझा कायमचा बंदोबस्त करणार आहे, त्यामुळे तुझे दिवस आता भरलेत हे लक्षात ठेव.
असं म्हणून ईश्वरी रागारागाने तेथून निघून जाते. तर राजेश हसू लागतो आणि म्हणतो, तुझा दिवस भरलेत आता, तू अर्णव सर तुझा असा काही बंदोबस्त करते ना. आणि तो फिदी फिदी हसू लागतो. फ्रेंड्स, खरंच राजेशची ॲक्टिंग खूप भारी आहे. त्याची ॲक्टिंग पाहिली तर तुम्हाला आनंद होईल, पण कॅरेक्टर म्हणून तुम्हाला राजेशचा खूप राग येईल. एवढं मात्र नक्की, राजेश हा ईश्वरीची मिमिक्री करतो, नक्कल करतो आणि खूप खुश होतो. हे जे काही घडतंय त्याची त्याला मजा येत असते. पण त्यापेक्षा मोठा ट्विस्ट हा पुढच्या सीनमध्ये येतो, जो येणाऱ्या काही एपिसोडमध्ये आपल्याला कळणार आहे. पोलिसांची एक टीम एके ठिकाणी खड्डा खणत असते आणि या खड्ड्यामध्ये त्यांना एक सूटकेस सापडते आणि ही माणसं सूटकेस बाहेर काढतात. या सूटकेसमधून खूप घाणेरडा वास येत असतो. इन्स्पेक्टर तेथे असतो आणि म्हणतो, उघडा ही सूटकेस. पोलीस हवालदार आणि ही माणसं ही सूटकेस उघडतात आणि सूटकेस उघडताच त्यांना जबर धक्काच बसतो, कारण या सूटकेसमध्ये चक्क एक डेड बॉडी असते. एका मुलीची डेड बॉडी असते. इन्स्पेक्टर ही डेड बॉडी चेक करतो आणि अंदाज लावतो, नक्कीच 6-8 महिन्यांपूर्वी या बाईचा खून केला असेल आणि ही डेड बॉडी या सूटकेसमध्ये भरून जमिनीखाली पुरली गेली असेल. आणि तेव्हा तो बॉडीच्या आसपास पाहतो. तेवढ्यात त्याला तेथे एक ID कार्ड सापडतं. इन्स्पेक्टर हे ID कार्ड हातामध्ये घेतो आणि म्हणतो, हा आपल्याला काहीतरी पुरावा सापडलाय. आणि या ID कार्डवर त्याला स्वास्तिक फॅशन हे नाव दिसतं आणि तो म्हणतो, याचा अर्थ ही बाई स्वास्तिक फॅशनमध्ये काम करायची. म्हणजेच इन्स्पेक्टरला या डेड बॉडीबद्दल एक मोठा पुरावा सापडलाय. ही जी व्यक्ती होती, स्त्री होती, ती अर्णवच्या कंपनीत स्वास्तिक फॅशनमध्ये काम करायची. मग अर्णवचा आणि तिचा काय संबंध आहे? तिचा खून कोणी केला? या प्रकरणाशी अर्णव किंवा त्याच्या कुटुंबातील कुणी जोडलं जाईल का? हा खूप मोठा ट्विस्ट येणाऱ्या काही एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे घरामध्ये सदावर्ते कुटुंब, मेघना हे सगळे बसलेले असतात, गप्पा मारत असतात. सगळ्यांच्या मस्त गप्पा मस्ती सुरू असते. परंतु ईश्वरी खूप टेन्शनमध्ये असते. तर मेघना ही वल्लरीला विचारते, आकाश कोठे? आमच्या एंगेजमेंटची अनाऊन्समेंट झाल्यापासून तो कोठे दिसलाच नाहीये. तर मेघनाचे बाबा म्हणतात, हो ना, मला असं वाटलं होतं की होणाऱ्या जावई बापूंबरोबर आम्ही मस्त गप्पा मारू, पण ते तर कुठेतरी गायबच झालेत. तेव्हा मामा म्हणतो, कारण त्याला सुद्धा मोठा धक्का बसलाय ना. हे ऐकून मामी खूप घाबरते. मेघनाचे आई बाबा मामाकडे पाहू लागतात की त्याला कसला धक्का बसलाय. तर मामी लगेच सगळं सावरून घेते आणि म्हणते, त्याला आनंदाचा सुखद धक्का बसलाय ना. आता एवढ्या सुंदर मुलीशी त्याचा साखरपुडा मी ठरवलाय. मग तो सुद्धा म्हणत असेल, अरे देवा, काय माझं नशीब, इतकी चांगली मुलगी मला भेटली आहे. हे ऐकून मेघना लाजते. मामी तिचं खूप कौतुक करते. सगळेच खुश होतात. राजेश विचार करतो, वा मामी, काय गुंडाळलंय तुम्ही. तर मामा म्हणतो, हो हो, मी सुद्धा सुखद धक्काच म्हणणार होतो. आणि मामी ही लगेच सांगते, काय आहे ना, आमचा जो आकाश आहे ना, तो खूप बिझी असतो. आता एवढी मोठी कंपनी सांभाळतो. मग एखाद्या US क्लायंटचा कॉल आला असेल आणि तुम्हाला तर माहिती आहे की क्लायंटशी बोलायचं म्हटल्यावर बोलावंच लागतं, त्यांना टाळता येत नाही. आणि मामीच्या फुशारक्या सुरूच असतात. त्यामुळे मेघनाचे आईबाबा खूप खुश होतात. ईश्वरी मात्र टेन्शनमध्ये असते आणि अर्णवकडे पाहत असते. पण अर्णव तिच्याकडे लक्षच देत नाही की मला तुझं काही ऐकूनच घ्यायचं नाही, तू मला काही सांगूच नको. पण राजेश मात्र खुश असतो की मामीने चांगला मोठा हात मारलाय आणि चांगलंच यांना गुंडाळतीये. इकडे आकाश त्याच्या रूममध्ये असतो. तो नम्रताला कॉल करतो, पण पहिल्यांदा नम्रता फोन कट करते. ती काही फोन उचलत नाही. आकाशला मात्र राहवलं जात नाही. काही झालं तरी मला नम्रताशी बोलायचंच आहे असं म्हणून तो पुन्हा एकदा नम्रताला कॉल लावतो. नम्रता कशीबशी फोन उचलते. आकाश म्हणतो, नम्रता, तू अशी का वागतीये? येथून तू निघून गेलीस, माझा फोन उचलत नाहीये. तर नम्रता म्हणते, सर, आता आपल्यात काहीच होऊ शकत नाही, मला विसरून जा. आणि ती फोन कट करते. आकाशला जबर धक्काच बसतो. नम्रता ढसाढसा रडू लागते. इकडे आकाशसुद्धा रडत असतो. तो खूप दुःखी होतो. हे काय झालं? मम्माने हे खूप चुकीचं केलंय. मला हे बिलकुल आवडलेलं नाहीये आणि मला आता काही करून सगळ्यांना माझ्या आणि नम्रताच्या प्रेमाबद्दल सांगावंच लागेल. मी त्या मेघनाशी साखरपुडा नाही करू शकत. मी लग्न करेल तर फक्त नम्रताशी, असा विचार आकाश करतो आणि सगळ्यांशी बोलायला येऊ लागतो. तर इकडे हॉलमध्ये सदावर्ते कुटुंबाबरोबर सगळेजण मस्त गप्पा मारत बसलेले असतात. तेव्हा मामी ही आपल्या मैत्रिणीला म्हणते, मेघनाच्या आईला म्हणते, आता आपण लवकर लवकर साखरपुडा उरकून टाकूया. तर मेघनाची आई विचारते, एवढी घाई काय? आत्ता शिकता आपलं नातं जुळलंय, आपण हे सगळं ग्रँड करायचं आहे. मेघना आमची एकुलती एक मुलगी आहे
आणि आम्हाला तिचा साखरपुडा, तिचं लग्न एकदम मोठं करायचं आहे. आणि तसंही आमचे सगळे नातेवाईक, रिलेटिव्ज हे युरोपमध्ये सेटल आहेत. त्यांना कळवावं लागेल. त्यांच्या बुकिंग, त्यांचं इथे येणं या सगळ्याला खूप वेळ लागणार आहे. तर वल्लरी म्हणते, बरोबर आहे ना, मग आकाशसुद्धा आमचा एकुलता एक मुलगा आहे. आम्हाला ते सुद्धा त्याचं लग्न खूप धूमधडाक्यात करायचं आहे. मग आपण एक काम करू, जो साखरपुडा आहे ना तो घरगुती करून घेऊ, फक्त फॅमिली मेंबर्स. आणि मग लग्न खूप मोठं करू. त्यात तुमच्या सगळ्या रिलेटिव्सला बोलवा. कित्येकही पाहुणे आले तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. मेघनाचे बाबा म्हणतात, हो, हे एकदम योग्य आहे. आणि ही लग्नाची चर्चा ऐकून ईश्वरीला मात्र कसं कसं होत असतं. ती खूप दुःखी होते, अर्णवकडे आशेने पाहते. पण अर्णवला मात्र या लग्नाचा आनंद झालेला असतो की ईश्वरी तर आपल्या गळ्यात आली आहे, पण तिची बहीण मला या घरात येऊ द्यायची नाही, मला नम्रता आणि आकाशचं लग्न होऊ द्यायचं नाही. आणि राजेश हे सगळं पाहत असतो की ईश्वरीला किती त्रास होतो या चर्चेमुळे, आणि तो खूप खुश होतो. मेघनासुद्धा खुश असते आणि लग्नाची ही बोलणी सुरूच असते. लग्नाची बोलणी झाल्यानंतर मेघनाचे आईबाबा सगळ्यांचा निरोप घेतात आणि तेथून निघून जातात. ईश्वरी ही अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करते, पण अर्णव तिला म्हणतो, मला याबद्दल काहीच बोलायचं नाहीये, आणि तो काहीच बोलत नाही. आता फक्त घरातील सगळेजण तेथे असतात. आजी, मामा, मामी, अंजली सगळे तेथे बसलेले असतात. आणि तेवढ्यात आकाश रागारागाने तेथे येतो आणि तो वल्लरीला जाब विचारतो, मॉम, तू असं कसं करू शकतेस? मला न विचारता, मला न सांगता तू माझा साखरपुडा, माझं लग्न कसं ठरवू शकतेस? मामीला माहीत असतं की आकाश खूप चिडलाय, त्यामुळे ती त्याच्याशी शांतपणे बोलते, आकाश, तुला काय प्रॉब्लेम आहे? इतकी सुंदर मुलगी आहे, उच्च शिक्षित आहे, हुशार आहे, मग मी तुझं लग्न तिच्याशी जमवलंय, तर तुला काय प्रॉब्लेम आहे? आकाश चिडून म्हणतो, मॉम, मला प्रॉब्लेम आहे, कारण माझं एका दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. हे ऐकून घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. मामी चिडून विचारते, कोण आहे ती दुसरी मुलगी? तर आकाश सांगतो, माझं नम्रतावर प्रेम आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचं आहे. हे ऐकून मामा, मामी, आजी, अंजली या सगळ्यांना जबर धक्काच बसतो. अंजली विचारते, आकाश, तुझं नम्रतावर प्रेम आहे, पण नम्रताचं काय? तिचं तुझ्यावर प्रेम आहे का? तर ईश्वरी सांगते, हो अंजलीताई, नमुताईचं सुद्धा आकाश भाऊजींवर खूप प्रेम आहे. त्यांनी मला 2 दिवसांपूर्वीच सांगितलं होतं आणि मी तुम्हाला सांगणारच होते. मामीला खूप राग आलेला असतो. मामा, राजेश, अर्णव सगळेच टेन्शनमध्ये येतात. मामा आकाशला म्हणतो, अरे मग ठीक आहे ना, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुझ्या साखरपुड्याची फक्त अनाऊन्समेंट झाली आहे, साखरपुडा कोठे झाला आहे? अजूनसुद्धा तुझं नम्रताशी लग्न होऊच शकतं, तुला मेघनाशी लग्न करायची गरजच नाही आहे. आकाशला आनंद होतो, तर मामी मात्र खूप चिडते आणि म्हणते, हो, हे काय बोलताय तुम्ही? आणि ती आकाशला ठणकावून सांगते, नम्रताशी मी तुझं लग्न होऊ देणार नाही. ईश्वरी चिडून म्हणते, मामी, पण का होऊ देणार नाही? तर मामी चिडून म्हणते, तू तर बोलूच नको, कारण हा सगळा तुझाच प्लॅन आहे. तू तर या घरात आली बळजबरीची सुनबाई, आणि आता तुझ्या बहिणीला सुद्धा माझ्या आकाशच्या गळ्यात मारतीये आणि त्याचं तिचं लग्न करून द्यायचा तुझा सगळा प्लॅन आहे. पण मी तुझा हा प्लॅन यशस्वी होऊ देणार नाही. मी तुझी इच्छा कधीच पूर्ण होऊ देणार नाही. आकाश आणि नम्रताचं लग्न होऊ शकत नाही. सगळेजण गुपचूप उभे राहून हे ऐकत असतात. अर्णव काहीच बोलत नाही. तर ईश्वरी म्हणते, मामी, यात माझा कोणताच प्लॅन नाहीये. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत आणि त्यांचं जर एकमेकांवर प्रेम असेल तर त्यांचं लग्न आपण लावूनच द्यायला हवं. तर मामी म्हणते, ईश्वरी, माझ्या मुलाचं लग्न आहे ते मी ठरवणार, तुला त्यात बोलण्याचा काहीच अधिकार नाहीये. मी ज्या मुलीशी माझ्या मुलाचं लग्न ठरवलंय ना, त्या मुलीशीच माझ्या मुलाचं लग्न होणार, मेघनाशीच आकाशचं लग्न होणार. आणि हा सगळा तुझा प्लॅन आहे. मला माहिती आहे, तू या घरात आल्यापासून फक्त प्लॅन आणि षडयंत्रच करतेस. मला तर तुझ्यावर पूर्ण संशय आहे. 2 दिवसांपूर्वी अंजलीचा जो अपघात झाला होता ना, तो सुद्धा तुझाच प्लॅन होता. तूच गाडीचे ब्रेक फेल केले होते. हे ऐकून घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो. आकाश, अंजली, आजी, मामा यांचा विश्वासच बसत नाही. अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो, मामी, व्हॉट नॉनसेन्स, काय बोलतेस तू? माझा ईश्वरीवर पूर्ण विश्वास आहे. ईश्वरी असा स्वप्नातही विचार करू शकत नाही, ती असं काहीच करू शकत नाही. राजेश मात्र चांगलाच खुश होतो की हे सगळं मी केलंय आणि आता ते ईश्वरीवर शेकतंय. मामी गप्प बसते. मामासुद्धा चिडून म्हणतो, ए वल्लरी, तोंडाला येईल ते बोलू नको, काही अक्कल आहे का? काय बोलतेस तू? आजीसुद्धा चिडून म्हणते, हो वल्लरी, काही बाही आरोप लावू नकोस आणि आता सगळे शांत व्हा. आकाशची इच्छा असेल तर आपण त्याचा विचार करायला हवा. आकाश आजीजवळ येतो आणि म्हणतो, हो आजी, मी ईश्वरीला याबद्दल सांगितलं होतं.
ईश्वरी सांगते, हो आजी, मला 2 दिवसांपूर्वीच नमुताई आणि आकाश भाऊजींनी त्यांच्या प्रेमाबद्दल सांगितलं होतं. मी घरातील सगळ्यांना सांगावं अशी त्यांची इच्छा होती आणि मी अर्णव सरांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण मला ते जमलं नाही. आणि आता जेव्हा अंजलीताईंनी मला विचारलं की तुला आमच्याकडून काय हवंय, तेव्हा मीच सगळ्यांना हेच मागणार होते की आकाश भाऊजी आणि नमुताईचं लग्नाला तुम्ही सगळ्यांनी होकार द्यावा. पण त्याच्या आधीच मामीने माझ्याकडून माईक हिसकावून घेतला आणि मला बोलण्याची संधीच दिली नाही. मामी चिडून म्हणते, हो, कारण माझी अशी इच्छा आहे, नम्रता आणि आकाशचं लग्न होऊ नये. ती मुलगी मला आवडत नाही आणि त्या मुलीला मी सून म्हणून मान्य करणार नाही. ईश्वरीचा हा सगळा प्लॅन आहे आणि त्या मुलीला मी या घरात आकाशची बायको म्हणून येऊ देणार नाही. आकाश आणि ईश्वरीला खूप वाईट वाटतं. वल्लरीसमोर बोलण्याची कोणाचीच हिंमत नसते. सगळे गुपचूप ऐकून घेत असतात. पण आकाश खूप चिडतो आणि म्हणतो, काहीही झालं तरी मी नम्रताशीच लग्न करणार, मी त्या मेघनाशी लग्न करणार नाही, असं तो मामीला ठणकावून सांगतो आणि आकाश तेथून निघून जातो. त्यामुळे सगळे खूप टेन्शनमध्ये येतात. मामीसुद्धा त्याच्या मागे मागे जाते. अर्णव, ईश्वरी, मामा, आजी सगळेच टेन्शनमध्ये असतात. थोड्या वेळानंतर घरातील सगळे हॉलमध्ये बसलेले असतात. आता काय करायचं हा प्रश्न त्यांना पडतो. तेव्हा आजी ही मामाला समजावून सांगते, तू वल्लरीशी बोल, सगळं काही ठीक होईल. तर मामा म्हणतो, अगं आई, त्या वल्लरीला समजावणं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखं आहे. ती नाही ऐकणार, तिचा गैरसमज नाही दूर होऊ शकत. तर इकडे आकाश आणि मामी या दोघांची भांडणं सुरू असतात. आकाश म्हणतो, पण माझं नम्रताशी लग्न का नाही होऊ शकत? तर मामी म्हणते, तुला काही अक्कल आहे का? त्या मिडल क्लास मुलीची लायकी का तुझ्या पायाशी उभं राहण्याची? तू इतक्या मोठ्या कंपनीचा मालक आणि ती भिकारी चाळीत राहणारी मुलगी, आणि तुला तिच्याशी लग्न करायचं आहे? मेघना तुझ्या तोलामोलाची आहे, उच्च शिक्षित आहे, तिचे आई बाबा श्रीमंत आहे, चांगले संस्कार आहेत तिला, सुंदर आहे ती दिसायला, तू तिच्याशीच लग्न करायचं. आकाश खूप दुःखी होतो. मामीचे हात पकडतो आणि म्हणतो, मॉम, तू असं का करतीये? तर मामी चिडून म्हणते, तुझं डोकं फिरलंय का? त्या नम्रताशी लग्न करण्याचा विचार करतोय. नम्रताशी तुझं लग्न नाही होऊ शकत. पण आकाश मात्र मी नम्रताशीच लग्न करणार असा हट्ट धरून बसलेला असतो. इकडे बाहेर राजेश म्हणतो, नक्कीच मामीचा काहीतरी गैरसमज झाला असेल नम्रताबद्दल, नाहीतर आपल्या ईश्वरीजी किती चांगल्या आहे, तशाच नम्रताजी सुद्धा चांगल्या असतील. जसा अर्णवचा माझ्याबद्दल गैरसमज झाला होता ना की मी कंपनीत फेरफार केली आहे, तसाच मामीचा काहीतरी गैरसमज झाला असेल. आपण त्यांचा गैरसमज दूर करू शकतो, हो की नाही ईश्वरीजी? ईश्वरीला काय उत्तर द्यावं तेच कळत नाही. ती राजेशकडे रागारागाने पाहते. अर्णवसुद्धा खूप चिडलेला असतो. पण राजेश या सगळ्यात आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतो आणि मी किती चांगला आहे हे आजी आणि अंजली समोर दाखवून देतो. तर इकडे मामीची एकच कॅसेट सुरू असते, मी तुझं आणि नम्रताचं लग्न नाही होऊ देणार. तर आकाशी सुद्धा ठमकावून सांगतो, मी नम्रताशीच लग्न करणार, नम्रता सोडून दुसऱ्या कोणत्याही मुलीचा मी विचार करणार नाही. मामी खूप चिडते आणि म्हणते, जर तू त्या नम्रताशी लग्न केलं ना तर तुला माझं मेलेलं तोंड दिसेल. मी मरण्याचा विचार करेल, स्वतःला मारून टाकेल, जर तू त्या मुलीला स्वतःची बायको आणि माझी सून म्हणून या घरात घेऊन आला तर. आणि ही आपली नेहमीची धमकी ऐकून आपला आकाश चांगलाच घाबरतो. आता कोणत्याही मुलाला त्याच्या आईने जर धमकी दिली की जर तू त्या मुलीशी लग्न केलं तर मी जीव देईल, तर कोणताही मुलगा दुःखी होणारच. आकाशला काय बोलावं ते समजतच नाही. तेव्हा वल्लरी ही त्याला ठणकावून सांगते, तू त्या नम्रताशी लग्न करायचं नाही, आणि चक्क त्याचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवते आणि म्हणते, माझी शपथ घे की तू नम्रताशी लग्न करणार नाही. आकाशला काय बोलावं, काय उत्तर द्यावं ते समजतच नाही. तो खूप दुःखी होतो, त्याला वाईट वाटतं. तर इकडे घरामध्ये सगळेजण टेन्शनमध्ये असतात. आता काय करायचं, या मामीला कसं समजवायचं आणि या सगळ्या प्रकरणातून कसा तोडगा काढायचा हाच प्रश्न सगळ्यांना पडतो. सगळे आपापल्या खोलीमध्ये निघून जातात. राजेश हा ईश्वरीला डोळा मारतो आणि तेथून जातो. त्यामुळे ईश्वरी त्याच्याकडे रागारागाने पाहू लागते. आता काय करावं हाच प्रश्न तिला पडतो. आणि इकडे ज्या पोलीस इन्स्पेक्टरला सुटकेसमध्ये डेड बॉडी सापडलेली असते त्याला हे स्वस्तिक फॅशनचं ID कार्ड सापडतं आणि तो म्हणतो, हे नाव तर ऐकलंय आणि आता आपल्याला या कंपनीच्या मालकाला जाऊन भेटावं लागेल. म्हणजे आता या डेड बॉडीचं वादळ लवकरच अर्णवपर्यंत आणि ईश्वरीपर्यंत पोहोचणार आहे. तर इकडे अर्णव मात्र त्याच्या रूममध्ये निवांत असतो. ईश्वरी त्याच्याजवळ येते. अर्णवला समजतं ईश्वरी आपल्याशी बोलायला आली आहे. तेव्हा अर्णवला ईश्वरी विचारते, सर, एकदाचं काय तुम्ही ते ठरवून टाका, मी खोटाडी आहे की चांगली आहे, की चांगली आहे की वाईट आहे,
तुमचं खूप कन्फ्युजन झालंय, तुम्हीच ते सांगा. अर्णव ईश्वरीकडे आश्चर्याने पाहतो. तर ईश्वरी म्हणते, थोड्या वेळ आधी तुम्हीच मला म्हणत होता की तुझ्या आईने तुझ्या बहिणीने प्लॅन बनवला आणि आकाशला फसवलं जसं मला फसवलं. आणि आता जेव्हा मामी म्हणाल्या की मी अंजलीताईंचा ॲक्सिडेंट करून आणला, हा प्लॅन माझा होता, तेव्हा तर तुम्ही माझी बाजू घेतली की माझी ईश्वरी असं कधीच करू शकत नाही. मग तुमच्या मनात नेमकं आहे तरी काय? मी कशी आहे ते मला सुद्धा कन्फ्युजन झालंय. तुम्हीच आता मला सांगा. मी चांगली आहे, मी वाईट आहे, मी खोटारडी आहे, मी विश्वासघातकी आहे, मी असं करू शकते की नाही करू शकत? अर्णव खूप चिडतो आणि ईश्वरीला म्हणतो, मला एक गोष्ट माहिती आहे की तू अंजलीताईबरोबर असं कधीच करू शकत नाही, कोणाचा जीव घेऊ शकत नाही. पण हे सुद्धा माहिती आहे की तुझ्या आईने माझ्या आईचा जीव घेतलाय आणि माझ्या आयुष्यात तिनेच तुला पाठवलंय, हे लक्षात ठेवायचं. असं म्हणून अर्णव तेथून निघून जातो. ईश्वरीला खूप वाईट वाटतं. अर्णव डोक्याला हात लावून बसतो. ईश्वरी सुद्धा दुःखी असते आणि आजचा एपिसोड तेथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच आजचा एपिसोड खूप जबरदस्त होता. शेवटी आकाशने सगळ्यांना सांगितलंच की माझं नम्रतावर प्रेम आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचं आहे. मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. या मालिकेचा पुढचा एपिसोड खूप भारी आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी ही अर्णवला मनवण्यासाठी इंदोरी स्पेशल खस्ता कचोरी बनवणार आणि अर्णवसाठी घेऊन येणार. तेव्हा अर्णव तिला म्हणेल, मला चांगलं चुंगलं खाऊ घालून तू माझा निर्णय नाही बदलू शकत. तर इकडे सुप्रियाला दिसणार की आकाश नम्रताला कॉल करतोय, त्यामुळे सुप्रिया हा फोन फेकून देईल आणि नम्रतावर चिडून म्हणेल, मी तुला सांगितलं होतं त्यांच्या कुटुंबापासून दूर राहा, पण तू माझं ऐकलं नाही. हे सगळं तू स्वतः ओढून घेतलंय आणि आता तूच तुझ्या कर्माची फळं भोग. त्यामुळे नम्रता खूप चिडणार आणि सगळा दोष ईश्वरीवर लावणार की हे सगळं ईश्वरीमुळे झालंय, नाहीतर आज मी आकाशच्या घरी मस्तपैकी नांदत असते तिची बायको म्हणून. आता ही नम्रता सुद्धा किती मूर्ख आहे हे आपल्याला यावरून कळून येतं. तर इकडे ईश्वरी मात्र टेन्शनमध्ये असते की आता अर्णव सर माझी साथ द्यायला तयार नाही आहे आणि काही झालं तरी मी आकाश भाऊजी आणि नम्रता ताईचं लग्न लावूनच राहणार. आता त्यांच्या लग्नासाठी मलाच पुढाकार घ्यावा लागेल असा विचार ईश्वरी करणार. मग आता ईश्वरी या दोघांचं लग्न लावून देणार का? काय घडणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मित्र आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.